विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण अश्मयुगीन समाज आणि संस्कृती कशा पद्धतीची होती याबद्दलची माहिती पाहिली. BA प्रथम वर्षातील प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 2 अश्मयुग आणि सिंधू संस्कृती या भागाचा अभ्यास करत असताना अश्मयुगाचे विविध टप्पे म्हणजे 3 टप्पे, त्याचबरोबर अश्मयुगीन समाज आणि संस्कृती कशी होती हे आत्तापर्यंत आपण पूर्णपणे समजून घेतले. आज आपण त्याच प्रकरणातील म्हणजे प्रकरण क्रमांक 2 मध्ये तुम्ही सिलेबसमध्ये जर पाहिलात तर प्रकरण क्रमांक 2 अश्मयुग आणि सिंधू संस्कृती हे आपलं प्रकरण क्रमांक 2 आहे. त्यामधील आपण अश्मयुग आणि अश्मयुगाचे विविध टप्पे याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासली. ते अ नंबरचा पॉईंट होता. आणि ब नंबरचा तो म्हणजे सिंधू संस्कृती. आपल्या या चॅप्टरलाच नाव आहे अश्मयुग आणि सिंधू संस्कृती. म्हणजे अश्मयुगाची माहिती आपण पूर्णपणे पाहिली. आता सिंधू संस्कृतीची माहिती पाहायची. तर सिंधू संस्कृतीची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती ही त्याच्या मुळापासून पाहणं आवश्यक आहे. तर आपल्या या भारतवर्षामध्ये जो प्राचीन काळामध्ये जी संस्कृती घडून गेली किंवा जो इतिहास प्राचीन काळाचा इतिहास घडून गेला त्याचा शोध घेण्याचं काम हे भारतीय लोकांनी करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम जे काय ब्रिटिश इंग्रज होते यांनी या संस्कृतीचा शोध घेण्यास प्रारंभ केला. आपल्या ज्या काही धर्माबद्दल जातीबद्दल आपला जसा अभिमान असतो त्याच पद्धतीने ज्या जगातल्या अनेक राष्ट्रातील लोकांना आपापल्या संस्कृतीबद्दल आपुलकी प्रेम अशा पद्धतीची भावना असते. ब्रिटिशांनाही तशाच पद्धतीने भावना होती की आमचा जो ख्रिश्चन धर्म सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे असं दाखवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करत होते. ब्रिटिश म्हणजे इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये व्यापार करत करत येथे राज्य गाजवण्याचा किंवा राज्य प्रस्थापित केलं आणि भारतामध्ये राहू लागले. त्यावेळेस भारतातील जी काही संस्कृती आहे किंवा प्राचीन इतिहास समजून घेण्यासाठी किंवा भारतातल्या ज्या काही प्राचीन भारताची संस्कृती कशी आहे, चालीरीती कशा होत्या, धार्मिक स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती हे समजून घेण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी भारतामध्ये उत्खनन करायला सुरुवात केलं. प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम भारतामध्ये सर विल्यम जोन्स नावाच्या व्यक्तीने इसवी सन 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि या एशियाटिक सोसायटीचा मूळ हेतू किंवा उद्देश काय होता तर भारतामधील जी काही भारताची संस्कृती, भारताची सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक, आर्थिक सर्व बाबीची प्राचीन काळाची माहिती अभ्यासणं किंवा त्याचा अभ्यास करणं. पुढे मॅक्स मुलर सारख्या जर्मन विद्वान किंवा पंडितांनी तत्कालीन स्थितीमध्ये संस्कृत व वाङ्मयाचा शोध घेण्यास प्रारंभ केला. आता त्यामध्ये प्रामुख्याने विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये मॅक्स मुलर सारख्या जर्मन पंडितांनी भारताची जी काही संस्कृत व वाङ्मय या दोनही बाबीचा एक संशोधन करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली त्यांच्यामध्ये. आणि भारताची संस्कृती कशी आहे त्याचा भारतातल्या जी काही संस्कृत वाङ्मय याचा अभ्यास करण्यास प्रारंभ झाला. याच्यातून भारतीय संस्कृती किंवा प्राचीन इतिहास समजून घेण्यास मदत होऊ लागली. पुढे याचाच परिणाम म्हणजे भारतामध्ये विविध ठिकाणी संशोधन किंवा उत्खनन होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये सर्वप्रथम ज्या काही सर विल्यम जोन्स यांनी सुरुवात केलेल्या आशियाटिक सोसायटी जी 1784 मध्ये स्थापन झाली, या सोसायटीच्या अंतर्गत विविध बाबी पुढे येण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मॅक्स मुलरने जी काही संस्कृत भाषा किंवा वाङ्मय याचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे भारतीय लोक आणि भारतीय संस्कृती जी प्राचीन काळामध्ये होती
या संस्कृतीचा शोध घेण्यास प्रारंभ झाला. पुढे जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका व्यक्तीने जो काही जे काही भारतातील महान सम्राट, चक्रवर्ती सम्राट, जो सम्राट अशोकाचा जो शिलालेख म्हणजे दगडावर केलेलं कोरीव काम याचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या सर्वेक्षणातून किंवा त्याच्या या शोधातून पंजाबमधील मॉन्टेगेमरी नावाच्या जिल्ह्यातील रावी नदीच्या काठी काही अवशेष सापडले आणि त्यावेळेस त्यांनी अशोकाच्या शिलालेखाचा अभ्यास केला. त्याचबरोबर सर्वेक्षण करत असताना पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावर हडप्पा या ठिकाणची काही टेकड्याचा उल्लेख त्यांनी आपल्या लिखाणामध्ये लिहून ठेवला. जेम्स प्रिन्सेपने म्हणजे सम्राट अशोकाचा शिलालेखाचा अभ्यास करत असताना जे काही सर्वेक्षण केलं पंजाबमध्ये आणि हडप्पा संस्कृती आणि त्याबद्दलचे लिखाण त्यांनी आपल्या लिखाणात करून ठेवलं होतं. आणि पुढे ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये भारतातली संस्कृती आणि भारतीय समाज प्राचीन काळाचा समजून घेण्यासाठी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी एक नवी दिशा किंवा एक नवीन वळण मिळालं. यातूनच पुढे 3000 वर्षाचा प्राचीन इतिहास म्हणजे 3000 वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास जगासमोर येण्यास प्रारंभ झाला आणि त्यातूनच सिंधू संस्कृती म्हणजे सिंधू नदीच्या काठावर जी संस्कृती उदयास आली त्या संस्कृतीचा शोध लागला. आणि या 3000 वर्षापूर्वीच्या संस्कृतीचा शोध घेत असताना सिंधू संस्कृती ही विश्वातील म्हणजे जगातील प्राचीन व महत्त्वपूर्ण संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे या बाबीचा उलगडा होण्यास प्रारंभ झाला किंवा माहिती मिळण्यास मदत झाली. आता या संस्कृतीचे अवशेष सिंधू नदी व तिच्या जे काही सहाय्यक नदी म्हणजे सिंधू एक नदी आहे आणि त्या नदीच्या जवळपासच्या नद्या आहेत अशा क्षेत्रात सापडलेले काही अवशेष त्या ठिकाणी सापडले आणि या सर्व शोधावरून या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून ओळखले गेले. म्हणजे सिंधू नदीच्या काठावर जे काही अवशेष, अवजारे, हत्यारं किंवा नागरी संस्कृती, घरे जे सापडले त्यावरून या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून नामकरण दिलं गेलं किंवा तिचं नाव ठेवलं गेलं. आता या संस्कृती सर्वप्रथम अवशेष इसवी सन 1875 मध्ये रावी नदीच्या काठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी मिळाली आणि ही संस्कृती आणि या संस्कृतीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचं काम पुढे ब्रिटिश कालखंडामध्ये म्हणजेच इसवी सन 1921 मध्ये हडप्पा या ठिकाणी आणि इसवी सन 1922 मध्ये मोहेंजोदाडो या ठिकाणी उत्खनन करण्यास प्रारंभ झाला आणि उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेले अवशेष, हत्यारे, अवजारे यावरून भारतातील जी प्राचीन संस्कृती जी नागरी संस्कृती म्हणून ओळखली जात होती याचा शोध लागला आणि या संस्कृतीलाच नाव दिलं गेलं सिंधू संस्कृती. तर आता आपण आतापर्यंतची माहिती पाहिली ती माहिती होती ती सिंधू संस्कृती म्हणजे काय किंवा सिंधू संस्कृती ज्याला नाव दिलं गेलं ही संस्कृती कशी त्याचं नाव पडलं किंवा नाव त्याला दिलं गेलं याबद्दलची माहिती पाहिली. तर आता आतापर्यंतचा जो आपण पॉइंट पाहिला किंवा माहिती पाहिली ती सिंधू संस्कृतीची सुरुवात किंवा सिंधू संस्कृतीचा ओळख आपण पाहिली. आज आपण प्रत्यक्ष सिंधू संस्कृतीबद्दल माहिती पाहत असताना सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला याबद्दल माहिती पाहू. तर सिंधू संस्कृतीची सर्वप्रथम माहिती चार्ल्स मॅन या इंग्रज अधिकाऱ्याच्या लिखाणात आढळून आली. भारतामध्ये जे काही ब्रिटिश अधिकारी राज्य गाजवण्यासाठी म्हणजेच भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर ते भारतात राहू लागले आणि हे प्रगत असा इंग्लंडमधील जे काही अधिकारी भारतात आल्यानंतर भारताची संस्कृती, भारताची सामाजिक, धार्मिक, आर्थिक सर्व परिस्थितीची माहिती पाहत असताना त्यांना
प्राचीन काळाचा इतिहास भारताचा समजून घेण्यासाठी त्यांनी प्रारंभ केला. आणि या इंग्रज अधिकारी जो चार्ल्स मन यांनी सिंधू संस्कृती भारतामध्ये अस्तित्वात होती अशा प्रकारचा उल्लेख आपल्या लिखाणामध्ये आढळून आला किंवा त्यांनी केला. पुढे 1826 मध्ये हडप्पा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विटा दिसून आल्या. आणि ही 1826 मध्ये या हडप्पा या ठिकाणी ज्या काही त्या ठिकाणच्या घराचे अवशेष, प्राचीन काळाच्या घराच्या अवशेषामध्ये जे विटा, मातीपासून बनवलेल्या विटा आढळून आल्या. पुढे इसवी सन 1831 मध्ये कर्नल बर्नस नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. आणि ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये पंजाबचा जो राणा रणजित सिंह याला भेटण्यासाठी जात असताना त्याच्या दृष्टिक्षेपास पडलं किंवा त्याने ते नगर प्राचीन नगर आहे असं त्याला लक्षात आलं. बघा, म्हणजे एक इंग्रज अधिकारी सर्वप्रथम एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलं की भारतामध्ये सिंधू संस्कृती होती किंवा आहे किंवा अस्तित्वात होती. त्याच्यानंतर 1826 मध्ये हडप्पा या ठिकाणी काही विटा सापडल्या. यावरून समजलं की सिंधू संस्कृती आहे, पण कोणी लक्ष दिलं नाही. पुढे 1831 मध्ये कर्नल बर्न्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने पंजाबचा जो काही राणा रणजित सिंह यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना हे टेकडी जी हडप्पा संस्कृतीचे ज्या ठिकाणी अवशेष किंवा प्राचीन विटा होत्या हे त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं, फक्त त्याच्याकडे निरीक्षण केलं आणि ते तेवढं लक्ष केलं नाही. इसवी सन पुढे 1853 ते 1857 मध्ये अलेक्झांडर कनिंघम यांनी हडप्पा संस्कृतीचं किंवा हडप्पा या ठिकाणचं निरीक्षण करण्यास प्रारंभ केला. म्हणजे ज्या कर्नल बर्न्स नावाच्या अधिकाऱ्याने आपण त्या ठिकाणी प्रवास करत असताना किंवा राणा रणजित सिंहाला भेटण्यासाठी जात असताना त्यांचं लक्ष त्या ठिकाणी गेलं, पण त्यांनी निरीक्षण तेवढं केलं, त्याकडे लक्ष दिलं नाही. पण प्रत्यक्ष लक्ष हे तत्कालीन स्थितीमध्ये 1853 ते 1857 च्या कालखंडामध्ये अलेक्झांडर कनिंघम यांनी हडप्पाचं निरीक्षण करण्यास, तेथे जाऊन निरीक्षण करण्यास प्रारंभ केला किंवा त्या ठिकाणच्या विविध बाबीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. पुढे 1856 मध्ये भारतामध्ये ब्रिटिश सरकारने अनेक विकसित असे नवीन नाविन्यपूर्ण असे उपक्रम म्हणजेच रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यास प्रारंभ केला. आणि रेल्वे मार्ग निर्माण करत असताना या हडप्पा या ठिकाणाहून रेल्वेचा रूळ किंवा रेल्वेचा पट्टा टाकण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये खोदकाम करण्यास प्रारंभ केला. लाहोर ते मुलतान, कराची या ठिकाणी किंवा या क्षेत्रामध्ये काही विटाचे तुकडे सापडले खोदकाम करत असताना. आणि काही मुद्रा सुद्धा सापडल्या, म्हणजे त्या ठिकाणचे प्राचीन काळाच्या ज्या काही नाणे सुद्धा सापडले. आणि हे जे सापडलं गेलं त्याचा वापर, या विटाचा वापर जे काही रेल्वेसाठी लागणारे जे काही पूल आहेत यासाठी म्हणून या विटाचा वापर करण्यात येऊ लागला. परंतु जे काही साधनं खोदकाम केल्यानंतर विविध अवशेष सापडायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं आणि त्या अवशेषावरून लक्षात आलं की ही एक प्राचीन संस्कृती आहे. आणि ह्या विटाचा वापर ज्या काही रेल्वेचे जे काही रूळ टाकण्यासाठी किंवा जे काही बंधारे असतील, जे काही पूल असतील, हे पूल बांधण्यासाठी या विटाचा वापर करण्यात येऊ लागला. बघा, लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीचा शोध घेत असताना काही जणांनी फक्त लिखाण करून सांगितलं की ही सिंधू संस्कृती होती प्राचीन काळामध्ये भारतात. काही जणांनी त्या ठिकाणून प्रवास करत असताना फक्त निरीक्षण केलं. काही जणांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करून त्याचं खोदकाम करण्यास प्रारंभ केला. आणि 1853 ते 57च्या कालखंडामध्ये भारतामध्ये रेल्वेची निर्मिती होत असताना किंवा रेल्वे रूळ तयार होत असताना त्या ठिकाणी टाकण्यासाठी म्हणून तेथे खोदकाम चालू केलं. आणि जे खोदकाम करत असताना ज्या विटा सापडल्या, ह्या विटा पूल बांधकामासाठी वापरल्या गेल्या.
आणि या सर्व बाबीवरून सिंधू संस्कृती होती हे लक्षात आलं, पण प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी उत्खनन केलं गेलं नाही. पुढे इसवी सन 1920 या कालखंडामध्ये सर जॉन मार्शल हे पुरातत्व खात्याचे विभाग प्रमुख, म्हणजे भारतीय पुरातत्व खातं किंवा भारतीय पुरातत्व विभाग 1904 मध्ये स्थापन झालं. आणि भारतातल्या ज्या काय प्राचीन काळातल्या जे काही ठिकाण आहे या ठिकाणचा शोध घेण्यासाठी म्हणून हे नवीन खातं किंवा एक विभाग स्थापन झाला. त्यावेळेस 1920 मध्ये सर जॉन मार्शल यांनी पुरातत्व खात्याचे प्रमुख असल्यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यात त्यांनी उत्खनन करायला सुरुवात केली. त्यांना समजलं की या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये प्राचीन संस्कृती होती आणि त्यामुळे ती खोदकाम करायला सुरुवात केली. या उत्खननाच्या कामासाठी काही भारतीय लोकांची मदत त्यांनी घेण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये 1921 मध्ये दयाराम सहानी यांनी पाकिस्तानमधील, आज आपण पाकिस्तान म्हणून ओळखलं जातो, तो भारताचाच भाग होता अगोदर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 ला जी विभागणी झाली त्याच्यानंतर पाकिस्तान झाला, पण त्यापूर्वी भारताचाच एक भाग होता. या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये मॉन्टगोमरी या जिल्ह्यातील 15 मैल अंतरावर, म्हणजे पंजाब प्रांतातील मॉन्टगोमरी जिल्ह्यातील 15 मैल अंतरावर रावी नदीच्या काठावर हडप्पा या संस्कृतीचा शोध दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये घेण्यास प्रारंभ केला किंवा त्यांनी शोध लावला की येथे हडप्पा नावाचं शहर होतं आणि हडप्पा या ठिकाणाचा शोध लावला. या बाबीसाठी जे काही पुरातत्व विभागाने मदत केली, पण भारतीय लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढला या ठिकाणचा आणि त्यांनी त्या संस्कृतीचा शोध लावला. पुढे हडप्पा या संस्कृतीचा शोध लागल्यानंतर अन्य काही ठिकाणी सुद्धा अशी संस्कृती असेल असा अंदाज लावला गेला आणि इसवी सन 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी सिंध प्रांतातील लरकाना जिल्हा आणि या जिल्ह्यातील सिंधू नदीच्या काठावर मोहेनजोदाडो नावाची जे शहर किंवा ठिकाण त्याचा शोध लावला आणि अशा प्रकारे सिंधू नदीच्या काठावरचे जे ठिकाण हडप्पा, मोहेंजोदडो या ठिकाणचा शोध लागला गेला. पुढे भारतीय पुरातत्व विभाग आणि सर जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली भारतीय लोकांची मदत घेत भारतातील विविध भागात ज्या ठिकाणी ह्या पुरातत्व अवशेष सापडले किंवा पुरातत्व विभागाला ते लक्षात आलं की या ठिकाणी संस्कृती किंवा अवशेष आहेत, त्यांनी शोध घेण्यास प्रारंभ केला आणि पुढे विविध जसे हडप्पा, मोहेंजोदडो या शहराचा शोध लागला गेला किंवा त्या ठिकाणचा शोध लागला गेला, स्थळांचा शोध लागला. त्याच पद्धतीने भारतातल्या विविध भागामधला शोध लागण्यास प्रारंभ झाला. आता या सिंधू संस्कृतीच्या क्षेत्राचा विस्तार आणि त्याचं क्षेत्रफळ किती होतं, हडप्पा आणि मोहेंजोदडो किंवा सभोवताली सिंधू संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती नाव दिलं गेलं, त्याचा विस्तार कसा होता हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर पुढचा पॉईंट म्हणजे सिंधू क्षेत्राचा विस्तार आणि क्षेत्रफळ. आता सिंधू संस्कृतीचा विस्तार हा जवळपास 84,000 मैलाचा परिसरात हा क्षेत्र म्हणजे विस्तारित होतं किंवा विखुरलेलं होतं. कारण सिंधू नदीच्या परिसरात 60 ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणजे सिंधू नदीच्या सभोवताली 60 ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष, हत्यारं, अवजारे, घरे, विटा, माती अशा वेगवेगळ्या प्रकारची साधनं सापडली. आणि यावरून असे संशोधन करण्यात आले की सांकलिया यांनी या संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर सांकलिया या व्यक्तीने विस्तृत असा अभ्यास केला आणि या संस्कृतीचे अवशेष जे काही सिंध असेल, पंजाब असेल, राजस्थान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, गुजरात, काठेवाड या परिसरात आढळून आल्यामुळे सिंधू संस्कृती ही सर्वदूर व्यापलेली आणि विस्तार पावलेली एक संस्कृती आहे म्हणून नावारूपास आली.
म्हणजे 84,000 क्षेत्रफळाचा 84,000 मैलाचा परिसरात 60 ठिकाण हे सिंधू संस्कृतीचे सापडले गेले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यास प्रारंभ झाला. म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध लागला, त्याचं क्षेत्रफळ समजलं आणि अशा प्रकारे ह्या सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यानंतर त्याच्यामधला अनेक बाबीचा उलगडा होण्यास प्रारंभ झाला. तर आज आपण सिंधू संस्कृती याचा शोध किंवा सिंधू संस्कृती म्हणजे काय, तिला नाव कसं दिलं गेलं, नंबर 1. त्यानंतर सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, नंबर 2. नंबर 3, सिंधू क्षेत्राचा विस्तार आणि क्षेत्रफळ किती होतं याबद्दलची माहिती पाहिली. तर उद्याच्या भागामध्ये आपण सिंधू संस्कृतीचा जनक कोण होते आणि सिंधू संस्कृतीचा कालखंड काय होता याबद्दलची माहिती पाहू. आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीचे विविध ठिकाण ज्यामध्ये मोहेंजोदडो, हडप्पा, कालीबंगन, लोथल या ठिकाणचे ठिकाण आणि त्या ठिकाणच्या शहराची रचना याबद्दलची पूर्ण माहिती पाहणार.